बीड नंतर आता बातमी आहे सांगलीच्या राजकीय वर्तुळातून। सांगली लोकसभा निवडणुकीत विजयी झाल्यानंतर खासदार विशाल पाटील आणि आमदार विश्वजित कदमांनी आपला मोर्चा आता थेट शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांच्या इस्लामपूर मतदारसंघाकडे वळवलाय। त्यावरचा हा खास रिपोर्ट। सांगलीत रंगणार वर्चस्वाची लढाई। विशाल पाटलांच्या टार्गेटवर जयंत पाटील। पाटलांना बालेकिल्ल्यात कदमांचं आव्हान। सांगली लोकसभा निवडणुकीत विशाल पाटलांचा विजय झाला। मात्र विजयानंतर विशाल पाटील आणि विश्वजित कदमांनी जयंत पाटलांनाच आव्हान दिलंय। तर आता इस्लामपूर वाळवा मतदारसंघावर आमचं जेवढं लक्ष नव्हतं त्याच्या 10पट लक्ष देणार आहोत। तसंच या मतदारसंघात आता नवे निर्णय घ्यावे लागतील असं म्हणत जयंत पाटलांना इस्लामपूर मतदारसंघात जाऊन खुलं आव्हान दिलंय। त्यामुळे सांगलीत पुन्हा एकदा वर्चस्वाची लढाई रंगली आहे। विशाल पाटील आणि विश्वजित कदम आणि आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे असणारे देशमुख वहिनी, आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत। या कसबे टिगरजवर जेवढं लक्ष आमचं नव्हतं त्याच्या 10 पटीने येणारा काळात आम्ही लक्ष देऊ आणि या ठिकाणी राजकीय मदत काँग्रेस पक्षाला। आता आम्हाला कसली परवा नाही, सांगलीचे लोक आमच्या पाठीशी आहेत। महाविकास आघाडीतील जागा वाटपात सांगलीची जागा ठाकरे गटाला सोडण्यात आली। यामागे जयंत पाटील हे सूत्रधार असल्याची चर्चा रंगली होती। मात्र हे आरोप जयंत पाटलांनी निवडणुकीदरम्यान फेटाळले होते। त्यानंतर विशाल पाटलांच्या उमेदवारीसाठी विश्वजित कदमांनी जोरदार प्रयत्न केले। मात्र त्यानंतरही उमेदवारी न मिळाल्यानं विशाल पाटलांनी बंडखोरी केली आणि सांगलीतून 1 लाख मतांनी विजय मिळवला। मात्र कदम आणि विशाल पाटलांचा जयंत पाटलांवरचा राग कमी व्हायला तयार नसल्याचं दिसतंय। त्यामुळेच आता सांगलीत सत्कार व्हायच्या आधी आम्ही इस्लामपूर मतदारसंघात आल्याचं सांगत आगामी काळात जयंत पाटलांना आव्हान देण्याचे संकेत विशाल पाटलांनी दिलेत। या मतदारसंघात खास लक्ष आज आपण खासदार म्हणून निवडून आल्याने माझं राहणार की या ठिकाणी तुम्हाला सगळ्यांना मी आवर्जून सांगू इच्छितो, तुमच्या सगळ्यांची वोट बांधण्याची जबाबदारी आता माझ्यावर आहे। ही चांगली वोट म्हणून सांगली लोकसभा मतदारसंघातल्या गावातला सत्कार व्हायच्या आधी आम्ही तुमच्या मतदारसंघातून सत्कार स्वीकारतोय। त्याच्याबद्दल तुम्हाला ओळखलं पाहिजे की पुढची आपली दिशा काय असणार आहे आणि काय राहिली पाहिजे। सांगलीत विशाल पाटील आणि जयंत पाटील यांच्या घराण्यातला पारंपरिक वाद आता पुढच्या पिढीतही सुरू झालाय। त्यामुळे लोकसभेच्या तिकिटावरून जयंत पाटलांनी विशाल पाटलांना शह दिल्याची चर्चा होती। मात्र विशाल पाटलांनी विजय मिळवल्यानं जयंत पाटलांनाच सर्वात मोठा धक्का मानला गेला। आता कदम आणि पाटलांनी थेट जयंत पाटलांना त्यांच्या बालेकिल्ल्यात खुलं आव्हान दिल्यानं ही आगामी विधानसभेच्या संघर्षाची नांदी समजली जाते। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।